आज बनवतोय आपण झटपट होणारी घेवड्याची सुकी भाजी किंवा याला कोण कोण वालाची भाजीसुद्धा म्हणतं. घेवड्याच्या शेंगांची भाजी किंवा वालाच्या शेंगांची भाजी. तर आपण अगोदर न शिजवता डायरेक्ट फोडणी देऊन ही भाजी बनवणार आहोत. तेही फक्त लसूण आणि टोमॅटोची फोडणी देऊन. एवढ्या भन्नाट चवीची ही भाजी होते आणि लगेचच वाफेवर शिजली जाते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप बनवायला ही भाजी सोपी आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा मिस्टरांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात. अगदी झटपट बनून तयार होते. तर चला लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला त्यासाठी घेवड्याच्या शेंगा लागणार आहेत आणि या अशा तोडून घ्यायच्या आहेत. तर याच्या कडेच्या ज्या शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या आणि एवढ्या आकारामध्ये हे आपण घेवड्याच्या शेंगा तोडून स्वच्छ धुवून घेतलेत. तर भरपूर सारा लसूण ठेचून घ्यायचं आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे. तर फोडणी करूया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचे 1 ते 1.5 पळी. त्यामध्ये छोटा चमचा एवढा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि जिरेसुद्धा चांगले फुलू द्यायचे. त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकूया. लसूण चांगला लालसर होऊ द्यायचा आहे आणि नंतरच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. बरेच वेळेस असं होतं की लसूण कच्चा राहतो आणि आपण लगेच बाकीचं साहित्य टाकतो. त्यामुळे भाजीची फोडणी व्यवस्थित बसत नाही आणि भाजी म्हणावी तेवढी चविष्ट बनत नाही. त्यामुळे लसूण चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे फोडणी चांगली बसते भाजीला. लसूण लाल झाला की याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेतला आहे आणि टोमॅटोसुद्धा परतवून घेऊया. तर इथे पाहू शकतात मस्त टोमॅटोसुद्धा मऊ झाला आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू आणि परत एकदा हे मिक्स करू. आता हे सर्व चांगलं आपण परतवून घेतले. याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. तर थोडीशी हळद टाकूया. अगदी छोटा पाव चमचा लाल मिरची पावडर, थोडासा धना पावडर किंवा तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते टाकले तरी चालेल. 1 चमचा चटणी टाकून घेतली आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तर ही भाजी तिखटच खायला खूप छान लागते, त्यामुळे थोडी तिखट बनवायची. आता याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेत ते टाकून घेऊया. तर आपण अगोदर अजिबात शिजवून वगैरे घेतली नाही, आपण डायरेक्ट फोडणीच दिली आहे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार बनवत असतं. कोण कोण पहिल्यांदा शिजवून घेतं आणि नंतर फोडणी देतं. तर तसं करण्यापेक्षा पटकन फोडणी दिली तर तेवढ्या वेळेत ही भाजी शिजून होते. आता हे सर्व चांगलं मिक्स केले. झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती 2-3 मिनिट याला शिजवून घेऊया. परत 2-3 मिनिटांनी झाकण खोलून परत घेवड्याची भाजी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि कमी गॅसवरच शिजवून घ्यायची. तर 2-3 मिनिटांनी झाकण खोलून आपण हे परत मिक्स करून घेऊया आणि वाफेवरच ही भाजी शिजवून घेतोय. अजिबात तळाशी लागत नाही. अधूनमधून ही भाजी परतवून घ्यायची. जर तुम्हाला असं वाटलं की कढईला भाजी चिकटते लागते तर थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला तरी चालेल. आता भाजी मिक्स करून घेतली. परत झाकण ठेवून 2-3 मिनिट आणखीन कमी गॅसवरती वाफेवर शिजवून घेतली आहे. आता परत आपण ही भाजी मिक्स करून घेऊया. तर भाजी चांगली मऊसूद अशी शिजलेली आहे. सर्व चांगलं परतवून घ्यायचे आणि लास्टला आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. तर हे पहा, 2दाच मी झाकण उघडून ही भाजी वरखाली करून घेतली आहे आणि भाजी एकदम मऊसूद अशी शिजली गेली आहे. मी तुम्हाला याच्यामधल्या बिया दाखवते तोडून. हे पहा किती सहज तुटतात. तर एकदम झटपट आपली इथे घेवड्याची भाजी शिजून तयार झाली. आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्यांचा कूट टाकून घेऊया. अगोदर शेंगदाण्यांचा कूट टाकला तर कढईला चिकटला जातो, त्यामुळे भाजी शिजली की मग त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचे आणि हे सगळं मिक्स करायचे आणि गॅसची फ्लेम आपण स्टार्टिंगपासून कमीच ठेवली आहे. कमी गॅसवरच ही भाजी शिजवून घेतली, त्यामुळे वाफेवर ही भाजी चांगली शिजली जाते. तर सर्व चांगलं मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि 1 मिनिटभर कमी गॅसवरती असंच हे परतवून घेतले. शेंगदाण्यांचा कूट टाकल्यानंतर तर झटपट आपली इथे घेवड्याची सुकी भाजी बनवून तयार झाली आहे. दिसायलाच एवढी भारी दिसते, खायलासुद्धा अप्रतिम चवीची ही भाजी बनते आणि जास्त काही आपण याच्यामध्ये साहित्य वापरलेलं नाही आहे किंवा जास्त मसालेसुद्धा टाकलेले नाही आहेत. तर गॅस बंद करून घेतले आणि 1 मिनिटभर ह्याच्यावरती झाकण ठेवले. लगेच आता आपण प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊया आणि जेवढ्या सुक्या भाज्या कमी गॅसवरती शिजवून घेणार तेवढ्याच त्या पटकन शिजल्या जातात आणि मऊसूद अशा शिजतात. पाणीसुद्धा टाकायची गरज पडत नाही. तर आपण थोडासुद्धा पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे, तरीसुद्धा एकदम मस्त अशी आपली घेवड्याची भाजी बनवून तयार आहे. तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी. तर तुम्ही कशा पद्धतीची ही भाजी बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा. ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची, हो की नाही.
तर अशा पद्धतीने आपण घेवड्याची भाजी बनवून दाखवली. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आणि रोज रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि कोणतीच रेसिपी तुम्ही मिस करणार नाही. आपण रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही अपलोड करत असतो. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.